नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? भैरवनाथ नारायण मोरे. किती एकर बाग आहे सर? 2 एकर बाग आहे. कुठली व्हरायटी आहे? हे मायक्रोसन आहे. मायक्रोसन. तर या बागेची लागवड करून किती महिने झालेत? 4 महिने झाले तर या. 4 महिने पूर्ण झाले का? हा. ओके सर. आता मी शक्ती बुंदा पेशल हे काल आणले औषध. कुठल्या कंपनीचं? ग्रीन केअर ॲग्रोचं. बर सर आता मी अजून काय सोडलं नाही. मी आता ही टेप मी अंतर्गत बुंदा मोजणार आहे. म्हणजे टेप लावून? हा, टेप लावून ह्याचा बुंदा मोजणार आहे. चालतं, मोजा सर. किती आहे बुंद्याची आता साईज? दाखवा. आता सध्या आहे 18 इंच. 18 इंच सध्या या बागेचा बुंदा हा. फुगलेला दिसतोय तर आपल्याला. आता मी ह्या झाडाला खून केली या. 19 खाल्ल्याकडेपासून 19 झाड आहे ही. 19 नंबरचं झाड आहे. आहे. तर आणखी काहीतरी खून करून ठेवा सर. लाकूड वगैरे एखादं तिथं राहून ठेवा. नंतर आपण 8 दिवसांनी या प्लॉटची व्हिजिट करूयात आणि बुंद्यामध्ये फरक दिसतोय की नाही हे आपण बघूयात. तर 8 दिवसांनी मी प्लॉटवर येईल, त्यानंतर आपण बघू. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आलो आहोत श्री भैरवनाथ मोरे यांच्या केळीच्या प्लॉटवर. तर साधारण 8 दिवसापूर्वी आपण या प्लॉटला यांनी शक्ती बुंदा स्पेशल ग्रीन केअर ॲग्रोचं हे प्रोडक्ट वापरलं होतं. तर त्याचा रिझल्ट कसा आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सर, तुम्ही 8 दिवसापूर्वी ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती बुंदा स्पेशल हे प्रोडक्ट वापरलं होतं. तर तुम्हाला आता काय फरक जाणवतोय? हा, जाणवतोय. ते काय जाणवतोय सर? आता बुंदा फुगलायला जर झालाय, मोठा झालाय. बुंदा फुगला हे तुम्हाला असं म्हणजे सहज नजरेनं बघून हा, जाणवतं. मी त्या व्यतिरिक्त काही हे पानं साईडचे फाकलेत का? हा, पानं फाकल्याची बुंदा. तर आपण मागच्या वेळेस जर मोजलं होतं त्यावेळेस आपल्याला बुंद्याची 18 साईज इंच होता. 18 इंच होती. आता किती आहे सर? आता 22 इंच आहे. तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की साधारणपणे 22-22.5 इंचाच्या आसपास ही आता बुंदाची साईज दिसते. तर ग्रीन केअर ॲग्रोच्या शक्ती बुंदा स्पेशल या प्रोडक्टचा या पद्धतीने रिझल्ट आहे. जो बुंदा अगोदर 18 इंच भरत होता तो आज साधारण 22 ते 22.5 इंच आहे. तर मला शेतकरी बांधवांना असं सांगायचं आणि नमूद करायचं की आपण जी नेहमी शेतकऱ्यांची एक पद्धत असते की बुंदा फुगलाय का नाही कसं बघायचं. तर शेतकरी काय करतात की बुंद्याला चिकटपट्टी लावायची आणि नंतर त्याचं निरीक्षण करायचं, चिकटपट्टीमध्ये किती सांड पडती या पद्धतीने बघत असतात. तर तसं न करता शेतकरी बांधवांना जर प्रॉपर रिझल्ट बुंदा फुगलाय का नाही हे बघायचं असेल तर एक साधा टेप 10 रुपयाचा आपल्याला भेटतो, जो शिलाई मशीनवर वगैरे वापरतात. त्याने बुंदा मोजायचा, नंतर 8 दिवसांनी परत त्याचं मेजरमेंट करायचं की किती इंचाचा फरक दिसतो. याने आपल्याला प्रॉपर रिझल्ट जाणवून येतो बुंदा किती फुगला. चिकटपट्टी जी लावतो आपण, चिकटपट्टीचं असं होतं की उन्हाने वगैरे आणि नंतर लावल्यानंतर 2-4 दिवसांनी ती चिकटपट्टी आकसली जाते आणि आपल्याला मध्ये असा गॅप दिसतो, 2 बोटं दिसतो, 3 बोटं दिसतो. मग त्याला मार्केटिंगचे कर्मचारी वगैरे सांगतात की ही बघा चिकटमध्ये पट्टीमध्ये एवढं अंतर पडलं, तेवढं पडलं. तर याने आपल्याला प्रॉपर रिझल्ट न भेटता आपण मेजरमेंट जी करायचं आहे ते टेप लावूनच याची बुंद्याची साईज मोजायची आहे, तेव्हा आपल्याला प्रॉपर रिझल्ट लक्षात येतो. तर चिकटपट्टीची बुंदा मोजण्याची जी किंवा बुंद्याचं निरीक्षण करण्याची पद्धत जी आहे ती चुकीची पद्धत आहे. त्याने आपल्याला निश्चितपणे असं कळत नाही की बुंदा फुगलाय म्हणून. ती चिकटपट्टी आकसली जाते. तर शेतकऱ्यांनी बुंदा जे मोजायचा आहे तो टेपनी मोजायचा आहे आणि त्याचंच निराकरण करायचं आहे किती फुगलाय ते. या पद्धतीने आपण बुंद्याची मेजरमेंट करू शकता आणि आपल्या लक्षात आलंच असेल ग्रीन केअर ॲग्रोच्या शक्ती बुंदा स्पेशलचा या पद्धतीने रिझल्ट आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, केळीचा बुंदा फुगवणीसाठी वापरा ग्रीन केअर ॲग्रोचे सर्वात जुने व विश्वसनीय ओरिजिनल शक्ती बुंदा स्पेशल एकरी 5 लिटर ठिबक मधून. लक्षात ठेवा, डुप्लिकेट उत्पादनापासून आपली फसवणूक टाळण्यासाठी कॅनवर ग्रीन केअर ॲग्रोचा लोगो असल्याची खात्री करा आणि विक्रेतेकडून पक्क्या GST बिलाची मागणी करा व आपली फसवणूक टाळा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 99 21 28 11 75. धन्यवाद.